देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली। यासोबतच यावेळी बोलताना त्यांनी रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचंही नाव घेतलं होतं। प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात, परळीचा हाही एक पॅटर्न आहे असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं। सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली। यावेळी तिने सुरेश धस यांना आपली विनम्रपणे माफी मागण्याची विनंती केली। यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना पत्र देऊन अशा विषयांवर कायदेशीर कारवाईचे नियम जारी करण्याची विनंती करणार असल्याचं देखील प्राजक्ताने सांगितलं। तसंच महिला आयोगाकडे देखील आपण तक्रार केल्याचं देखील प्राजक्ताने आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे। प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देत मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे असं म्हटलं। तसंच निषेध म्हणून मी महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायचं बंद करतो असंही त्यांनी म्हटलं। मी माफी मागणार नाही। इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून एक विनंती आहे की या खून प्रकरणावरचं लक्ष तुम्ही कोणत्याही हिरो हिरोईनकडे ढकलू नका। तुम्हाला माझी विनंती आहे, माझी आणि त्यांची नीट ओळखही नाही, मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पाहत असतो। जर त्यांनी माझा निषेध केला तर मी त्यांचा निषेध म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा बघण्याचं बंद करतो। माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पाहावं, त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कोणतीही बाब मी बोललेलो नाहीये। संतोष देशमुख हत्येपासून लक्ष डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे। इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका, माझ्यातही प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे।